तर सगळ्यांना नमस्कार. इंस्टाग्राम हे सगळेजण यूज करत असतात, तसंच मी पण वापरते. तर या अगोदर मी एक मनोरंजनसाठी वापरायचे. त्यातले काही रील्स पोस्ट बघून मला खूप छान वाटायचं. पण हल्ली इंस्टाग्राम ओपन केला की त्याच्यामध्ये सतत छोट्या मोठ्या दुर्घटना न्यूज बघायला भेटतात. मोठ्या मोठ्या माणसांच्या बाबतीत बघूनसुद्धा ठीक आहे, होतात गोष्टी मागे पुढे. पण हल्ली जास्त करून इंस्टाग्रामवरती छोट्या मुलांसाठीच सगळ्यात जास्त न्यूज येत असतात. छोट्या मुलांसाठी अशा काही घटना घडलेल्या बघून काळजाचं पाणी होते. रोज कितीतरी दुर्घटना होतात ते. आणि ह्या म्हणजे जर इंस्टाग्राम नसता तर ह्या गोष्टी पण व्हायरल झाल्या नसत्या, आपल्यापर्यंत आल्या नसत्या. म्हणजे काही ठिकाणी फक्त 4-5 दिवसाचं बाळ आहे, कोणती ती नर्स आहे ती त्याला किती डेंजर म्हणजे भयंकर, म्हणजे त्या बाळाला साधा श्वास पण घेता येत नाही, ते ICU मध्ये आहे. ती बाई ती नर्स त्या बाळाला मारत आहे. कुठला राग. आणि जर तुम्हाला नाही जमत तर नका करू ना नोकरी, तुम्हाला त्रास होतोय तर. ते झालं. दुसऱ्या ठिकाणी 3-4 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतो. आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षाच्या मुलावरती शाळेतल्या टीचर म्हणजे कुठल्या पद्धतीत मारतात ते. या कसला राग आहे त्यांना. तुमच्याकडे आम्ही एवढे विश्वासाने पाठवतो. आता माझी मुलगी पण 4 वर्षाची. या सगळ्या गोष्टी बघून ना माझ्या मनात एवढी भीती, म्हणजे मानसिक त्रास बोलतो ना आपण, तसं व्हायला लागले. की मनोरंजन तर बाजूलाच राहिलं, फ्युचरचं टेन्शन यायला लागले की मुलीला बाहेर पाठवू का नको, शाळेत पाठवू का नको, क्लासला पाठवू का नको. म्हणजे दवाखान्यामध्ये सुद्धा असे नर्स आहेत, शाळेमध्ये टीचर असे आहेत. रेप नावाचे प्रकार घडतात. ते कुठे तर पिऊन म्हणून ज्या बायका असतात त्या तर लहान लहान मुलींच्या अंगावरून तुडवून वगैरे त्यांना मारून पुढे जातात. ते कोण दत्तक घेतात ते त्या बायका सुद्धा मारत आहेत. काही ठिकाणी बापच असा वागत आहे, आई अशी वागत आहे. सगळं मान्य आहे मला. पण ह्याच्यापेक्षा भयंकर म्हणजे ज्यांच्या जवळ आपण विश्वासाने बाहेर शाळेत पाठवतो किंवा हॉस्पिटलमध्ये, ठीक आहे, किंवा ट्युशनला, ते दिसतंय बेटा, दिसतंय, अशा ठिकाणी आपली मुलं सेफ नाही. आणि हे रोजच्या होणाऱ्या वेगवेगळ्या घटना व्हिडिओ बघून ना डोक्यावर परिणाम व्हायला लागला. तो बाजूला राहिला, पण असा राग येतो का नाही असले भयानक व्हिडिओ बघून. ती पोलीस कंप्लेंट तर बाजूला राहिली, ते व्हिडिओ कुठले त्याचा शोध लावायचा बाजूला राहिला. पहिला असं वाटतं त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना मारावं. किती विचित्र पद्धतीने लहान लहान मुलांसोबत वागतात. एका हातात धरून दनादन आपटून बिपटून मारतात. नाही जमत ना तर तुम्ही देऊन टाका दुसऱ्याला. नका ते त्रास त्या छोट्याशा जीवाला देऊ. त्याला तो त्रास पण सहन होत नाहीये. म्हणजे किती ते बाळ मेंटली डिस्टर्ब होत असेल की मी काय केले, अशी कोणती मोठी शिक्षा केली की मला एवढा सगळा त्रास होतो. बघा. आणि दुसरी गोष्ट, मला तर देवाचा पण विचार पडतो. देवाला तर मनापासून मी खूप मानते. पण मोठे लोक जेव्हा करतात चुका त्यावेळेस ठीक आहे, पण छोटे मुलांसोबत, लहान मुलांसोबत जेव्हा अशा घटना होतात, अक्षरशः त्यांचं रडणं बघवत नाही. म्हणजे ते तडफडत असतात की अशा ठिकाणी अडकले. कुठली म्हणजे विचित्र बाई आहे, कुठले शिक्षक आहेत, कुठं दवाखाना आहे, कोणीतरी अपहरण करते, कोणी रेप करण्याचा प्रयत्न करतोय, काहीही करतोय लहान मुलांसोबत. अशा ठिकाणी देव का पोहोचत नाही, त्यांची लहान मुलांची किंचाळी देवापर्यंत का जात नाही. असले व्हिडिओ बघून ना अंगाचा थरकाप होतो. एक तर राग पण येतो आणि एक साईडला एवढं रडायला येतं, एवढा त्रास होतो. माझ्या मुलीला बघून मला असं टेन्शन येतं की भयानक आहे सगळं. इंस्टाग्राम खूप रील पोस्ट साठी बघत होते मी, पण हल्ली तर नुसत्या सगळ्या न्यूज बघायला भेटतात आणि त्या बघून मनाला त्रास होतो, तो वेगळा. पण वरच्या देवाला एवढी इच्छा मागते की लहान मुलांच्या बाबतीत असं काही करू नका देऊ, कारण की त्यांना तेवढं सहन करायची ताकद नाही. आणि मुळात त्यांना जे कोण त्रास देतात त्यांच्या विरुद्ध लढायची सुद्धा ताकद नाहीये. कोणावरही आपण विश्वास ठेवू शकत नाही. आता जे आपण सगळे रोज व्हिडिओ बघतो त्याच्यातून एवढंच कळले की आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कोणावरही नाही. ना शाळेत, ना दवाखान्यात, ना क्लासमध्ये, ना आजूबाजूचे. घरी तुम्हाला राग आला तरी चालेल, आपल्या नातेवाईकांवरती पण हल्ली आपण विश्वास ठेवू शकत नाही. कारण की माणूस विकृत झालेला आहे. ठीक आहे, त्याला त्याचे टेन्शन असतील, पण लहान मुलांवरती राग काढू नये. थोडा ठीक आहे, आपण पण आई मुलांचा मार खाऊन मोठं झालेलो आहोत, पण एकदम विकृत पद्धतीने मारणं म्हणजे. तू व्हिडिओ बनवते तर रडतीस का त्याला? एवढी वाईट घटना झाली त्या पोरा बरोबर. मलाच
बघून हे वाईट वाटतं त्याचं. पुत्यासाठी काहीतरी आणते हे पण. ठीक आहे, तर मग तुम्हाला कळलं असेल माझं म्हणणं, मला काय बोलायचं होतं. आपण कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आपण रोज एक न्यूज बघत आहोत, रोज एक घटना बघतो, एक साईडला लगेच मनोरंजनचे रील बघतो आणि ते विसरून जातो. पण तसं नाही करायचं. इथून पुढं असं राहायचं की बस आपल्या मुलांच्या बाबतीत आपण जराही निष्काळजीपणा करायचा नाही. कोणाच्याही जवळ आपण नाही सोडायचं. स्ट्रॉंग राहायचं त्यांच्या बाबतीत. बस आपण नाही विश्वास ठेवू शकत.